मार्केटमध्ये डायरेक्टली मॅपने आपल्याला आणून सोडलंय. ऍक्च्युली बायपास राहायला बाजूला. आता एक व्ह्यू दाखवतो. प्रेमात पडन ह्या सीनच्या असा व्ह्यू आहे. ड्रायव्हर मित्र लॉंग रूटच्या लाईन्स चालतायत. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुमचा चांगला असेल तर तुम्हाला नक्कीच बुकिंग भेटतील. आलं देवाजीच्या मला तिथं कोणाचंच आलेलं. ही मन आज आपल्यासाठी तंतोतंत खरी ठरली. घाट चढून फक्त वरती आलो, पाण्याचा धबधबा दिसतो. चालूच आंघोळ करायची. लगेच आंघोळ केली, पूजा केली. वेळ न वाया घालवता आता आपण डायरेक्टली मुरुडेश्वराच्या दर्शनाला. तर चला, आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आज मुरुडेश्वराचं दर्शन पण होणार. फायनली मित्रांनो, आपण मुरुडेश्वरला पोहोचलोय. फक्त मोबाईल पलटी मारायची दुरी आहे आणि समोरच खूप छान असं मंदिर बघायला भेटल. तर ओम नमः शिवायची कमेंट लिहायला विसरू नका. महादेवाचं दर्शन होतंय. पोहोचू आणि मग तुम्हाला दाखवतो. भरपूर असा पाऊस होतोय मित्रांनो, त्यामुळे वरती काही जाता येणार नाहीये. त्यामुळे इथूनच महादेवाचं दर्शन घ्या. तर फायनली मित्रांनो, दर्शन कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हर हर महादेवची कमेंट लिहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, फक्त अर्ध्या तासामध्ये आपलं दर्शन झालंय आणि आपली 19:34 आपली वाट फक्त. तर जाऊया लवकर गाडीकडे आणि येऊया आपल्या पुढच्या प्रवासाला. चला मित्रांनो, परत आपण पोहोचलोय आता हायवेला. तर फायनली मित्रांनो, आपण कोस्टल हायवेला आता बाय बाय करतोय आणि समोरच दिसत असेल ब्रिज एंड झाल्यानंतर आपल्याला राईट दाखवतोय. तर इथून घेऊया आता राईट. दिवगी सिसरीच्या रोडला जाऊया आणि इथून घेऊ राईट. आणि करू आपली जर्नी एन्जॉय पुढची. आता पूर्ण घाट सेक्शन आणि सिंगल रोड आहे आपल्याला NH48 पर्यंत. मित्रांनो बघू शकताय, भर पावसात खड्डे बुजवायची कामं चालू आहेत. दिसत असतील जे किती खडतर आहे रस्त्याचं काम उभ्या पावसात. हे बांधव आपल्या सेवेसाठी एवढं काम करतायत.
थँक्यू सो मच, नो वर्ड्स. तर चला मित्रांनो, आपलाही प्रवास इथून पुढं घाट संपूर्ण NH48 पर्यंत खडतर असणार आहे. तर लवकरात लवकर कव्हर करू, कारण आता वाजल्यात 5:30 आणि आपण जस्ट कोस्टल हायवे सोडलाय. सिसरीच्या रोडवरती आहे आणि हा टोटली सिमेंटचा रोड आहे बऱ्यापैकी. या रस्त्याचं काम झालेलं आहे, मध्ये मध्ये पॅच आहेत, त्याचबरोबर दरड पण काही ठिकाणी कोसळलेली आहे. बट रस्ता बघू शकताय सिमेंटचा असल्यामुळे वहिवाटीसाठी व्यवस्थित आहे. कारण या रोडला भरपूर अशा गाड्या चालू आहेत, ST चालू आहेत, छोट्या कार्स आहेत, 2 व्हीलर्स आहेत. तर बघूया या रोडला काय व्ह्यूज बघायला भेटतात. जागेवर असा U-टर्न आहे आता. असा U-टर्न. खूप भारी भारी व्ह्यूज, खूप भारी भारी टर्न, मस्त असं जंगल आणि नेटवर्क नसलेला मॅप. तर मॅप सेट करून ठेवलाय, त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे. नेटवर्क नाही आहे फोनला, बट मॅप चालू आहे. एकट्याचा प्रवास नाही म्हणता येणार, तुम्ही अख्खी फॅमिली बरोबर आहे 1934ची. तर आपला प्रवास एकटा नाही, तर सगळं तुमच्या बरोबर आहे. जर्नी एन्जॉय करू, जर्नी. ते बघा, हे डायरेक्ट विंचवाची नांगी दिसली का? जागे U-टर्न. कसा वाटला U-टर्न? आता एक व्ह्यू दाखवतो. प्रेमात पडन ह्या सीनच्या, असा व्ह्यू आहे. मस्त असं मंदिर आहे एक. हा व्ह्यू बघा. पडतोय रिम झिम रिम झिम रिम झिम रिम झिम. मस्त असं निळभोर आकाश, साईडला हिरवीगार झाडी आणि त्यात आपली गाडी आणि रिमझिम पाऊस. लेवलचा पाऊस पडतो मित्रांनो, नेक्स्ट लेवलचा. ऍक्च्युली आपण कर्नाटकच्या ह्या मोठ्या जंगलात आहे. म्हणजे आपण कोकण घाट जसा चढतोय तसा हा कर्नाटकचा कोकण घाट चढतोय. त्यामुळे ह्या परिसरात भरपूर असा पाऊस आहे आणि खूप घनदाट असं जंगल आहे. तर सिसरी फक्त 7 राहिली आहे, 7 किलोमीटर राहिलेली आहे. तिथून डायरेक्टली हुबळीकडे आपण तो रोडच ट्राय करू, म्हणजे हा सरळ सरळ रोड ट्राय करू, जेणेकरून ऑफ रोडिंग नाही होणार आणि आपला प्रवास व्यवस्थित होईल. बघा कसं पाणी उडवत चाललाय बघा दोस्त. बट खड्डे वगैरे बघणं पण महत्वाचं आहे. तर गाडी सावकाश चालवणं गरजेचं आहे सीझनला, किंवा पाऊस असताना स्पेशली. अनवॉन्टेड रिस्क घेणं गरजेचं नाही आहे. आणि इथून कोल्हापूर दाखवतोय 300 किलोमीटर कोल्हापूर. तर सिसरीला पोहोचलोय मित्रांनो आणि पाऊस थांबला. तर चला डायरेक्टली आता हुबळी, कारण हुबळीचा रोड थोडा चांगला आहे.
मार्केटमध्ये डायरेक्टली मॅपने आपल्याला आणून सोडलंय. ऍक्च्युली बायपास राहिला बाजूला, पण फिरतो किती तीर्थक्षेत्र फिरतो किंवा मोठे मोठे शहर फिरतो, भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतात आणि याचा मोबदला आपल्याला पगार पण भेटत असतो किंवा आपण जर मालक असेल तर आपल्याला त्या गोष्टी मॅनेज करता पण येतात. आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी की मित्रांनो, जर आपण स्टेअरिंगवरती बसत असाल तर दोन गोष्टींपासून खरंच खूप लांब राहा, ज्या तुम्हाला तुमचा प्रवास म्हणजे फिजिकली पण दमवू शकतात आणि मेंटली पण दमवू शकतात आणि अनसेफ होऊ शकतात. तर कसं ते सांगतो. जर तुम्ही गाडी चालवत असाल आणि तुम्हाला बरेचसे प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेन्शन्स ही भरलेली आहेत, कोणाला टेन्शन नाही असं नाही आहे. फक्त तुम्ही स्टेअरिंगवरती असताना तुमचे टेन्शन बाजूला ठेवा आणि त्या गाडी चालवण्याचा, त्या जर्नीचा, तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या. तर नक्कीच तुम्हाला ते जर्नी एन्जॉय केल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट महत्त्वाची, ड्रिंक करून कधी गाडी चालवू नका, जेणेकरून तुमच्या नशेच्या ह्याच्यामध्ये मोठं नुकसान होऊ शकतं. कारण तुमच्यावरती त्यावेळेस जबाबदारी भरपूर असते, तुमची असते, गाडीची असते, त्याच्यात बरोबर ज्याचा मटेरियल आहे त्याचे असते, किंवा गाडी मालक असेल तर गाडी मालकाची असते. तर ती गोष्ट सुद्धा नक्कीच टाळा. हे दोन्ही गोष्टी टाळल्या तर मित्रांनो आपला प्रवास नक्कीच सुखाचा होईल, तुम्हाला ती जर्नी एन्जॉय करता येईल आणि तुम्ही मेंटली आणि फिजिकली स्टेबल राहाल. आणि तुमचा व्यवसाय किंवा तुमची नोकरी असेल तर ती नक्कीच सक्सेसफुली अचीव होऊ शकते. जस्ट आठवलं म्हणून सांगितलं. चला मित्रांनो, आपली जर्नी आपण एन्जॉय करतोय आणि माझ्याबरोबर तुम्ही सगळेच आपला कोचीन टू मुंबईचा प्रवास एन्जॉय करताय. तर आतापर्यंतचा प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असाच प्रवास एन्जॉय करत राहा. गुड मॉर्निंग महाराष्ट्र आणि कर्नाटकला बाय बाय. तर फायनली मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोहोचलोय आणि आपल्या जर्नीतले 950 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण कंप्लीट केलाय. तर 2 दिवस गेलेत, म्हणजे परवाचा दुपारी निघालेला, त्याच्यानंतर परवाची रात्र, त्यानंतर काल सकाळी बँगलोरवरतून निघालेला आणि आज बेळगावमध्ये पोहोचणार आहे. म्हणजे आता कोल्हापूरला, बेळगावला रात्री मुक्कामी 3 वाजता थांबलो होतो, तर आता कोल्हापूरमध्ये आणि 950 किलोमीटरचा प्रवास मित्रांनो आपण आतापर्यंत कव्हर केलाय. तर जर्नी कशी वाटली तुम्ही नक्कीच एन्जॉय केली असेल. तर इथून पुढे आता आपल्याला महाराष्ट्रातला प्रवास कंप्लीट करायचा आहे. जो तर किनी टोल नाक्यावरती नाश्ता करून मित्रांनो पुढे निघालोय आणि राहिलेले आपले 220 किलोमीटर जे की पुण्याचे, कारण पुण्यापर्यंतचा प्रवास करून मग मस्तपैकी आराम करायचा आहे आणि उद्या सकाळी आपल्याला मुंबईची डिलिव्हरी द्यायची आहे. तर मित्रांनो 2 दिवस झाला आपला प्रवास चालू आहे. खूप लॉंग रूटची जर्नी होती, भरपूर असा एन्जॉय केलाय आणि भरपूर नवीन नवीन गोष्टी पाहिल्या, शिकलोय. तर हेच एक टेक्निक असते मित्रांनो की जेव्हा तुम्ही ट्रान्सपोर्टचा बिझनेस मध्ये असाल आणि तुम्हाला लॉंग रूटचं बुकिंग वगैरे पाहिजे असेल तर हे बुकिंग तुम्हाला ट्रान्सपोर्टच्या ऑफिसमध्ये भेटतात किंवा मग तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप्स वरती भेटतात किंवा तुमचे जे लॉंग रूट चालणारे फ्रेंड सर्कल आहेत यांच्याकडूनच हे बुकिंग अवेलेबल होत असतात. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहील तर नक्कीच तुम्हाला लॉंग रूटच्या बुकिंग भेटतील. आणि लॉंग रूट वरती जाण्याच्या अगोदर मित्रांनो 2-3 गोष्टीकडे नक्कीच लक्ष द्या, जे की तुम्हाला त्या नवीन एरियामध्ये जात असाल तर तिकडल्या टीपीज किंवा तिकडल्या एंट्र्या, पुढे चेकपोस्ट आहेत, पुढे ओव्हरलोड चालतं, पुढे ओव्हरलोड चालत नाही.
या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच गाडी भरत चला. त्याचबरोबर रस्त्यांच्या कंडिशन कशा आहेत, तिकडून रिटर्नचे बुकिंगचे रेट काय आहेत, किंवा बुकिंग रेट भेटतात का किंवा बुकिंग भेटत नाहीत, तर त्या हिशोबानेच रेट फायनल करून मग तुम्ही लॉंग रूटला निघत चला. त्याचबरोबर गाडीमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल करत चला आणि मग पुढचा प्रवास करा, जेणेकरून तुमचा प्रवास तुम्हालाही एन्जॉय करता येईल. भरपूर अशी आपली मोठी आणि मस्त अशी सिरीज चाललेली आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर आता डायरेक्टली पुण्याला जाऊया, कारण भरपूर असा थकलोय. 2 दिवस झाले ड्रायव्हिंग चालू आहे, 4-4-5-5 तासच फक्त आराम करतोय, 18 तास गाडी चालवतोय. तर आता आरामाची पण गरज आहे, म्हणून लवकरात लवकर पुण्याला पोहोचायचंय आणि आराम करायचा आज. आणि मग बाकी जे काय असेल ते उद्या आपले डिलिव्हरी सकाळी आहे, त्यामुळे मग सकाळीच मुंबईला निघता येईल. फ्रेश मूड मध्ये एक नवीन फ्रेश ब्लॉग घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. तर आजची जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. ही सिरीज कशी वाटते ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग इथंच थांबूया, कारण हा पण ब्लॉग खूप मोठा झालाय. भरपूर अशा गोष्टी तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटल्या असतील. तर चला मित्रांनो, हा ब्लॉग इथंच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय. आता मी रवी भाऊचा चॅनल हॅक केलेला आहे. इथून पुढे तुम्हाला रवी भाऊच्या चॅनलवरती फक्त सोमनाथ आवडचे ब्लॉग्स बघायला भेटेल. इथून पुढे रवी भाऊ या चॅनलवरनं डिलीट, कारण की रवी भाऊचा माझा खूप मोठा झगडा झाला.